नमस्कार शेतकरी मंडळींनो, आज आहे तारीख 10 ऑगस्ट 2026 आणि आजच्या रोजी आपण महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि हवामानाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. त्याविषयी आपण एक अपडेट बघून घेणार आहोत. ओके, आता पहिल्या अपडेटविषयी जर आपण बघितलं, न्यूज अपडेट जर पहिली बघितली तर आता शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जळगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्या आता मांडलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ओके, आणि याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. यामध्येच टिकेत यांच्या म्हणण्यानुसार केवळ 50,000 पर्यंतचीच कर्जमाफी पुरेशी नाही आहे, तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एकमुश्त कर्जमाफीची आवश्यकता आहे. यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याचा मुद्दाही उपस्थित येथे करण्यात आलेला आहे. ओके, आता जर आपण दुसऱ्या मोठ्या अपडेटकडे जर वळालो तर ही कांद्याबद्दलची अपडेट आहे. आता याबद्दल जर सांगायचं झालं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आता आंदोलन करण्यात आलेले आहे. कांद्याला 25 ते 30 प्रति किलो हमीभाव मिळावा अशी मागणी काँग्रेसकडून आता करण्यात आलेली आहे. ओके, आणि या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान केंद्र सरकारकडून कांद्याच्या MSP वाढीसह कर्ज पुनर्रचनेबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे आता सरकार काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण लक्ष लागलेले आहे. तसेच आता नंतरची अपडेट म्हणजेच की शेतकरी संघटनांकडून विविध मागण्यांसाठी 10 ऑगस्टपर्यंत आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये MSPची कायदेशीर हमी, तसेच कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य दर यांसारखे मुद्दे केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे. तसेच एक महत्त्वाची अजून एक न्यूज अपडेट आहे, ती म्हणजेच की आता दूध दराबद्दल. आता दूध उत्पादक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 11 ऑगस्ट 2026 पासून दूध दरामध्ये 2 रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रियाकार कल्याण संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दरवाढीमागे काही प्रमुख कारणे आहेत. ओके, ती प्रमुख कारणे जर आपण बघितली तर पहिलं कारण म्हणजे की डिझेलच्या दरात झालेली वाढ, पॅकेजिंगच्या खर्चात सुमारे 30% वाढ, तसेच दूध खरेदीच्या किमतीत झालेली वाढ, यामुळे दूध दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच की 11 ऑगस्टपासून दुधासाठी प्रति लिटर 2 रुपये अधिक मोजावे लागू शकतात. ओके, आता जर आपण नंतरची जर अजून एक अपडेट बघितली तर ती महाराष्ट्राच्या पावसाबद्दलची आहे. आता जाणून घेऊया आपण आजच्या 10 ऑगस्टच्या हवामान अपडेटबद्दल. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. पुणे, घाटमाता, अकोला आणि अमरावती या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट किंवा वादळी वारे सुरू असताना शेतात जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असं सुद्धा सांगितलेलं आहे. ओके, तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विभागानुसार पावसाची तीव्रता वेगवेगळी राहण्याची शक्यता आहे. तसेच आता 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर आहे तो वाढू शकतो, हा एक अंदाज आहे. ओके, आता 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांच्या हवामान अंदाजानुसार लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, अशाच महाराष्ट्रातील शेती, हवामान आणि शेतकरी योजना आणि सरकारी निर्णयांच्या ताज्या अपडेटसाठी, बातम्यांसाठी व्हिडिओला माझ्या आधी लाईक करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.